हॅलो फ्रेंड्स, मी आहे भाग्यश्री. तर सकाळी लवकरच अंघोळ झाली आणि चहा घेतला. त्यानंतर डुगूच्या बाबांचा तर टिफिन काय बनवायचा नव्हता, त्यामुळे मी नाश्ताच बनवायला घेतला. नाश्त्यामध्ये मला नूडल्स बनवायचे होते. नूडल्स पहिलं पाण्यामध्ये उकळून घेतले. नंतर तेलामध्ये कांदा चिरून टाकला, मग अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकली आणि टोमॅटो टाकले. मग रेड चिली सॉस, डार्क सोया सॉस, मीठ आणि फूड कलर टाकून चांगलं त्याला मिक्स केलं. त्यानंतर उकडलेले नूडल्स त्यामध्ये सोडले. लगेच होऊन जातं. झटपट रेसिपी आहे, नाश्त्यासाठी तर बेस्ट आहे. मग आम्ही नाश्ता करायला बसलो. नंतर डुग्गू पण उठली होती. तिला थोडंसं खेळवलं. तिला खाली काही वस्तू दिसली की ती त्या वस्तू सोडतच नाही. आणि बाहेर कोणी आलं, आवाज आला की दारामध्ये तिला थांबायचंच असतं वाट बघत. नंतर दुपारी थोडंसं दूध पाजून झोपी घातलं. संध्याकाळी तिच्यासाठी रेसिपी बनवली होती, पालकचं सूप. थोडंसं त्यामध्ये तूप आणि लसूण पण ॲड केलेलं आणि तिने पण आवडीने पिलं. पालकमध्ये खूप कॅल्शियम असतं. तिला मी वेगवेगळ्या रेसिपीज बनवून खाऊ घालत असते. आणि रात्रीच्या जेवणाला मी डाळ खिचडीच बनवली होती व्हेजिटेबल्स टाकून. तर जास्त काही तिखट नव्हती म्हणून डुग्गूला पण खाऊ घातली. आणि रात्रीची डुग्गूची काही मस्ती सुरू होती. तर असा होता आजचा माझा ब्लॉग. तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.